नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं जय रेसिपीमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत एकदम मस्त असं जेवण. ते म्हणजे घरी अचानक तुमच्या पाहुणे आले असतील आणि फटाफट तुम्हाला काहीतरी बनवायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. इथे मी कढई घेतलेली आहे. कढईत कांदा टाकला. कांदा चांगला परतून घेतलेला आहे, म्हणजे थोडा लालसर झाला की लगेचच त्याच्यात आल्याचा तुकडा, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि मिरची टाकायच्या आहे 2-3 आणि टोमॅटो टाकायचे. मस्त असं चांगलं परतून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये काढून थंड झालं की मिक्सरमध्ये बारीक अशी पेस्ट काढून घ्यायची आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्याच कढईत आपल्याला जिरे टाकायचे आहे, जिरे मोहरी, आणि त्यानंतर तो मसाला टाकायचा. मस्त असं परतून घ्यायचं आहे आणि तुम्हाला अंदाज आलाच असेल की आज आपण काय बनवणार आहोत ते. त्यानंतर लाल तिखट टाकलं, हळद, किचन किंग मसाला, धनिया पावडर आणि तुमच्याकडे शेवभाजी मसाला असेल तर तो पण तुम्ही टाकू शकता. आणि गरम पाणी टाकायचं आहे, गार पाणी नाही टाकायचं आहे भाजीत. त्यानंतर मीठ टाकायचं आहे चवीनुसार. तर तुम्ही म्हणत असाल की भाजी कशाची बनवत आहे, तर ही शेवभाजी बनवत आहे आपण वाटण काढून. अचानक घरी पाहुणे आले तर मी तुम्हाला सांगणार आहे फक्त 30 मिनिटात कसा संपूर्ण स्वयंपाक करायचा आहे. मस्त अशी वरून कोथिंबीर टाकायची आणि उकळी काढून घ्यायची. त्यानंतर इथे मी बारीक आणि थोडी मोठी अशी शेव घेतलेली आहे. भाजी गॅस बंद केल्यानंतर आपल्याला ही शेव टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त असं तुम्ही बघू शकता किती मस्त अशी तरी आलेली आहे आणि एकदम मस्त अशी झणझणीत आपली शेवभाजी तयार झालेली आहे. आता आपण मसाले भात बनवूया. मसाले भात बनवण्यासाठी इथे मी कुकर घेतलेला आहे, त्याच्यात तेल टाकलं, जिरे मोहरी तडतडली की त्यानंतर मिरची टाकायची, लसूण अद्रक पेस्ट टाकायची. मस्त असं ते सर्व परतून घ्यायचं. त्यानंतर कांदा टाकायचा आहे. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. शेंगदाणे टाकायचे, टोमॅटो, बटाटा आणि पत्ताकोबी नाही, फुलकोबी टाकलेला आहे इथे मी. तुम्ही पत्ताकोबी आणि अजून काही असेल ते पण टाकू शकता. गाजर पण टाकलेलं आहे मी. त्यानंतर हळद, लाल तिखट आणि किचन किंग मसाला टाकलेला आहे. सर्व मिक्स करायचं आणि पाणी टाकायचं, कोथिंबीर टाकायची. उकळी आली की तांदूळ टाकायचा. भिजून ठेवलेला होता अर्धा घंटा आधीच, तो मी इथे तांदूळ टाकलेला आहे. मस्त असं मिक्स करायचं आणि कुकरचं झाकण लावून मस्त असा इथे मी भात शिजून घेतलेला आहे. आणि तो बघू शकता मस्त असं 30च मिनिटात इथे आपलं संपूर्ण जेवण तयार झालेलं आहे. पूर्ण रेसिपी बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.